Yes. Practical problem number 10, page number 249. Shweta, Nupur and Sanika are partners sharing profit and losses. Sharing profit and losses in the ratio of 3:2:1. सही. आम्ही पेज नंबर 249 वरचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 10 सॉल्व्ह करतोय. दिस इज दोन पार्टनर इन्सॉल्वंट जेव्हा होणार तेव्हा हा सम आहे. येस, शेअर करतोय ना, शेअर करतोय. चेक कर. यस. Shweta, Nupur and Sanika are partners sharing profit and losses in the ratio 3:1. Their trial balance sheet as on this was this. So capital accounts given to us. Sundry creditors are given. Sundry asset directly देऊन टाकले. So एकदम तुमचं मिनिमाइज झालंय. फक्त एकच sundry asset. फक्त एक sundry asset. लक्ष करू. Sundry asset. Cash at bank. नंतर इकडे कॅपिटल अकाउंट आहे. त्याला आपल्याला कॅपिटल अकाउंटला आता तुम्हाला हॅबिच्युअल झालाय तुम्ही कॅपिटल अकाउंट ऑन द असेट साइड. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं, हे दोन लेजर आहेत. हे सन्ड्री लायबिलिटी आहे, ही सन्ड्री असेट तर त्यांनी दिलंच आहे. आणि शिवाय हे लेजर आणि हे काय आहे, हे लेजर आहे. ऑल राईट. लक्ष इकडे द्या, लक्ष इकडे द्या. फर्म इज डिसॉल्व्ड ॲज ऑन 31 मार्च. काय घाई काय, 15 मिनिटात संपणार आहे हा. पण हा जर समजला नाही ना तर 2 तास जातील. द फर्म इज डिसॉल्व्ड ॲज ऑन 31 मार्च 19. सन्ड्री असेट्स रिअलाइज. चला, सन्ड्री असेट दिलेत, सन्ड्री असेट रिअलाइज आहेत. ओके, सॉरी, दिस वन. सन्ड्री असेट रिअलाइज 60%. आपण काय करतो रिअलाइज म्हणजे व्हॉट वी डू, रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय बँक सन्ड्री असेट आणि त्याची 60% व्हॅल्यू आपण लिहून टाकणार. याचा सेकंड इफेक्ट कुठे घेणार, बँकच्या डेबिटला. ऑल राईट, डन. रिअलायझेशन एक्सपेन्सेस ₹2000 पेड बाय श्वेता, नुपूर, सानिका. नीट 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 कॉमाय मध्ये, कॉमाय मध्ये बघा. मी परत एकदा वाचतो. रिअलायझेशन एक्सपेन्सेस ₹2000 पेड बाय श्वेता. मी पॉज घेतलाय तो कॉमाचा. नाव नुपूर अँड सानिका बोथ आर इन्सॉल्वंट. अशी ती ऍडजस्टमेंट आहे. नीट वाचायचं आहे. म्हणजे हे रिअलायझेशन एक्सपेन्सेस कोणी पे केलेत, श्वेतानी. फर्मनी पे केलेत नाही. म्हणजे आपण काय करणार, व्हॉट वी आर गोइंग टू डू, रिअलायझेशन अकाउंटच्या पुढे लिहिणार डेबिटला काय लिहिणार, टू श्वेताज कॅपिटल. त्या खाली लिहिणार रिअलायझेशन एक्सपेन्सेस. याचा सेकंड इफेक्ट कुठे घेणार, श्वेता पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला, श्वेताच्या कॉलम मध्ये. डन, अंडरस्टूड. नाव आता कोण, नुपूर आणि सानिका दोघी इन्सॉल्वंट झाल्यात. क्लिअरली दिलाय, क्लिअरली दिलाय, दोघी इन्सॉल्वंट झाल्यात. मग आपल्याला काय करावं लागेल, त्यांची इन्सॉल्वन्सी करावी लागेल. नुपूर्स प्रायव्हेट इस्टेट हॅज गॉट अ सरप्लस ऑफ 3000. नुपूर कडनं आपल्याला 3000 रुपये मिळाले आणि सानिका कडनं 8000 रुपये मिळाले. ओके, आपण याचं काय करतो, हे बघा. जेव्हा जेव्हा पैसे येतात ना, जेव्हा जेव्हा पैसे येतात तेव्हा बँकेच्या डेबिटला रेकॉर्ड करतो आपण. बँकेची डेबिट रिसीट साइड असते आणि बँकेची क्रेडिट साइड पेमेंट साइड असते. जेव्हा पैसे जाणार तेव्हा तुम्ही क्रेडिटला रेकॉर्ड करणार. हे तुम्हाला पैसे आले का तुम्ही पैसे दिले, आले. त्या दोघींनी तुम्हाला पैसे दिले. मग आपण ते डेबिटला रेकॉर्ड करणार, बँकेच्या डेबिटला. ती त्याची रिसीट साइड आहे. सो वी विल रेकॉर्ड. आणि याचं करस्पॉन्डिंग पोस्टिंग बँकेच्या डेबिटला म्हणजे पार्टनर्सच्या क्रेडिटला. बस, सो सिंपल. ऑल राईट. आणि बस आता काय करायचंय, लेजर अकाउंट्स ओपन करायचे. कुठली कुठली लेजर ओपन करणार आपण. आता आपण नवीन फक्त एकच नवीन अकाउंट शिकलेलो आहोत, दॅट इज कॅपिटल डेफिशियन्सी. बाकी तर सेम आहे. रिअलायझेशन अकाउंट, दॅन पार्टनर्स कॅपिटल, नंतर एक कॅपिटल डेफिशियन्सी अकाउंट ओपन करायचंय छोटंसं, हाफ अ पेज, आणि बँक अकाउंट. सई, तुला कॅपिटल डेफिशियन्सी अकाउंटला काय, तुला काय तो त्या क्लास केला होतास का तो, की ज्याच्यामध्ये आपण कॅपिटल डेफिशियन्सी ओपन केली आहे, काय ग?
काय सई? हा, मग तुला आता हा, आणि मी ठेवलेत व्हिडिओज, ते पण चेक कर. सिंगल इन्सॉल्वन्सीचे व्हिडिओज ठेवलेले आहेत, ते पण चेक कर. आणि तुला अशी एक छोटीसा एक हाफ अ पेज कॅपिटल डेफिशियन्सी अकाउंट ओपन करायचं आहे अलॉंग विथ बाकीचे. मी जी दाखवते ना मेथड, त्यांनी फार सोपं जातं इन्सॉल्वन्सी हँडल करणं. येस, कॅपिटल डेफिशियन्सी बाय द वे कंपल्सरी अकाउंट नाही. बोल. यस सई बोल. कुठला? रिअलायझेशनच्या खाली चालेल 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 चालेल, पण रिअलायझेशनला 3/4 तरी जागा ठेव. चला, आणि काय करायचंय तुम्ही आता? काय काय? हा ठीक आहे, बेटर. चला, कॅपिटल डेफिशियन्सी अकाउंट कळलंय तुम्हाला. नाउ व्हॉट? पहिला पार्ट तुम्ही संपवायचा आहे. येस, चला सुरू करा. मी 1 मिनिटात येतोय. पहिला पार्ट तुम्ही संपवायचा आहे. अगदी सिंपल आहे, व्हेरी व्हेरी सिंपल. पहिला पॉइंट जमलाय सगळं पोस्टिंग. सगळं पोस्टिंग चेक करा. सगळं पोस्टिंग झालं ए टू झेड. शॅल वी मूव ऑन? सही पोस्टिंग झालंय सगळं. काय सही पोस्टिंग झालं का? झालं. चला नाव, चला पहिली ऍडजस्टमेंट तुम्हीच करायचे. फर्स्ट ऍडजस्टमेंट तुम्हीच करायचे. असेट रिअलाइज करा 60% बुक व्हॅल्यूनी. असेट रिअलाइज करा 60% बुक व्हॅल्यू. 60% बुक व्हॅल्यू मी दाखवणार आहे सगळं. पहिली एकदा हे झालं की पुढचं मी सगळं दाखवतो. त्यातून करा करा, इथपर्यंत केलं तरी चालणार आहे. रिलेशन एक्सपेन्सेस, नंतर नुपूर, ही पण ऍडजस्टमेंट करता येईल तुम्हाला.
even this. Up to these adjustment आपण फक्त चेक करणार आहोत. We are going to check only. काय बाय बँक कुठं कुणाच्या येस आणि सेकंड इफेक्ट. चला एक 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 इफेक्ट चेक करूया. हे झालं पहिलं, ही ऍडजस्टमेंट झाली का नाही? वाय नॉट? काय इसका ही ऍडजस्टमेंट आयुष्काची झाली म्हणजे सगळ्या क्लासची झाली. झाली का? बोललो ना. आणि सिद्धी मॅडम आहेत त्या, बोला मॅडम. झालं का? याचं करणार काय आपण मगाशी डिस्कस केलं ना काय करणार आहात. चला बाकीच्यांचं एव्हरीवन बाकी सगळं झालेत का? डन आहे. चेक करा आता. मी सगळं पोस्टिंग दाखवते तुम्हाला. वन बाय वन चेक करा. सगळ्यात पहिले कॅपिटल. कॅपिटल आपण पोस्ट करणार पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला, बरोबर? पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. नेक्स्ट पुढचं सन्ड्री क्रेडिटर्स इज सन्ड्री लायबिलिटी. मी रिअलायझेशनच्या क्रेडिटला पोस्ट करणार, रिअलायझेशनच्या क्रेडिटला. नेक्स्ट सन्ड्री असेट. आता आपल्याला डायरेक्ट असेट दिलेत त्यामुळे इनर विनर काही नाही, डायरेक्ट आउटरला पोस्ट करू घ्या. या अशा पद्धतीने सन्ड्री असेट डायरेक्ट आउटर कॉलम, डायरेक्ट आउटर सन्ड्री असेट. नेक्स्ट बँकचा आपण लेजर आपण ओपन करणार आहोत. लेजर अकाउंट इज दिस. घ्या टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. नेक्स्ट कॅपिटल अकाउंट. कॅपिटलला डेबिट बॅलन्स आहे म्हणून तो असेटला आला. मग आपण काय करतो, असेटचं कॅपिटल अकाउंट मध्ये डेबिटला लिहिणार टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन CD 10,000 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. व्हॉट इज नेक्स्ट? इथपर्यंत सगळं झालं. नाव पहिली ऍडजस्टमेंट. द फर्म इज डिसॉल्व्ड ऑन दिस सन्ड्री असेट्स रिअलाइज 60% ऑफ द बुक व्हॅल्यू, 60% ऑफ द बुक व्हॅल्यू. चला 60% ऑफ बुक व्हॅल्यू रिअलाइज झाली. रिअलाइज म्हणजे क्रेडिटला बाय बँक 60% ऑफ दिस, याच्या 60% करायचे. डन केले. ऑलराइट. व्हॉट इज नेक्स्ट? पुढे जाऊया. याचा सेकंड इफेक्ट. सेकंड इफेक्ट घ्यायला विसरायचा नाहीये. सेकंड इफेक्ट कुठे येणार आहे? सेकंड इफेक्ट येणार बँकेच्या डेबिटला टू रिअलायझेशन, बँकच्या डेबिटला टू रिअलायझेशन, बँकच्या डेबिटला टू रिअलायझेशन. नेक्स्ट रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड बाय श्वेता. श्वेताने रिअलायझेशन एक्सपेन्सेस पे केले. एक्सपेन्सेस पे केले तर डेबिटला करणार आपण. चला घ्या. फक्त ते आपण म्हणजे फर्मने न पे करता श्वेताने पे केलेत म्हणून आपण ते लिहिणार श्वेताज कॅपिटल. टू श्वेताज कॅपिटल रिअलायझेशन एक्सपेन्सेस 2000, टू श्वेताज कॅपिटल टू रिअलायझेशन एक्सपेन्सेस 2000. आणि याचंच करस्पॉन्डिंग पोस्टिंग कुठे करणार? पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. येस, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन 2000, बाय रिअलायझेशन दॅट इज 2000. डन आहे. नेक्स्ट त्याचा सेकंड इफेक्ट पण घेतला आपण. सगळे झालं. एंटायर ऍडजस्टमेंट इज ओव्हर. नाउ व्हॉट इज नेक्स्ट? नुपूर सानिका बिकम इन्सॉल्वंट. ही आता आपल्याला करता येणार नाही ही ऍडजस्टमेंट, ही सगळ्यात शेवटी करावी लागेल. नुपूर्स प्रायव्हेट इस्टेट हॅज गॉट अ सरप्लस ऑफ 3000 आणि सानिकाचा 8000. सगळ्यात पहिले पैसे आले म्हणजे आपण बँकेत रेकॉर्ड करणार. आणि मगाशीच आपण डिस्कस केलं बँकच्या डेबिटला लिहा नुपूर्स कॅपिटल आणि सानिकाज कॅपिटल.
नुपूर्स कॅपिटल अँड सानिकाज कॅपिटल हे जे पैसे रिसिव्ह झाले त्याची एंट्री आपण केली. हे जे पैसे रिसिव्ह झाले त्याची एंट्री केली. आणि नुपूर्स कॅपिटल काय करायचं आहे, पार्टनर्स कॅपिटलला याचा सेकंड पोस्टिंग करणार, करस्पॉन्डिंग पोस्टिंग क्रेडिटला, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बँक राईट. डन. ऑलमोस्ट ऑल द ऍडजस्टमेंट्स आर ओव्हर. सगळ्या ऍडजस्टमेंट संपलेल्या आहेत. सगळ्यात पहिले आधी रिअलायझेशन अकाउंट क्लोज करा. काहीतरी राहत आहे. ट्रॅकिंग विसरायचं नाही. बरोबर त्यांनी गंडवलंय, आपण गंडून चालणार नाही. काय करायचंय, तुम्ही क्रेडिटर्सचे पैसे कुठे दिलेत? यू आर नॉट पेड टू क्रेडिटर्स. वी नीड टू पे टू द क्रेडिटर्स. आपल्याला क्रेडिटर्सना पेमेंट करावं लागणार. वी नीड टू पे टू द क्रेडिटर्स. चलो देन लेट अस पे टू द क्रेडिटर्स. क्रेडिटर्सना पेमेंट म्हणजे काय? टू बँक सन्ड्री क्रेडिटर्स. विदाउट दॅट तुम्ही क्लोज करू शकणार नाही, डिझोल्युशन होऊच शकणार नाही. कोणाचा रेशो? 3:1. चला करा रे. आता किती सिंपल आहे, व्हेरी सिंपल. क्रेडिट डेबिटची साईड मोठी आहे आणि ह्यूज भरपूर. आधी पहिले काढ तर किती आहे, किती? अरे किती प्रॉफिट का लॉस काढलं नको का? किती का? 21,000, 22,000, 11,000 लॉस. 257 आणि लॉस कितीचा आहे? 66. करा डिस्ट्रीब्यूट. 3:1 मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. 3:1 मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. 3:1. डन आहे. 3:1. नेक्स्ट ह्याचं सेकंड करस्पॉन्डिंग पोस्टिंग. हे क्रेडिटला आहे तर करस्पॉन्डिंग पोस्टिंग डेबिटला होणार. टू रिअलायझेशन. आता काय करावं लागेल, आता दोघ जण इन्सॉल्वंट झाले. देयर आर 2 पार्टनर्स हु हॅव बिकम इन्सॉल्वंट. नुपूर आणि सानिका, बरोबर ना? मग चला त्यांची इन्सॉल्वन्सी करून टाकूया. म्हणजे काय, नुपूर आणि सानिका यांचे डबल, यांचे डेबिट बॅलन्सेस असणार. ऑब्विसली चेक करा. इथे 18, इथे 22 आणि इथे 21, इथे 8. डेफिनेटली डेबिट साइड ग्रेटर आहे. चला घ्या. पहिले मी डेबिट साइडचे टोटल्स लिहून टाकले दोघांकडे. मी नुपूर आणि सानिकाची इन्सॉल्वन्सी पहिले वाईप ऑफ करतोय. इन्सॉल्वंट झालेत म्हणजे, पण एक लक्षात ठेवा, कॅपिटल डेफिशियन्सी कुणाचीही येऊ शकते बरं का. इवन सॉल्वंट पार्टनर्स कॅन हॅव अ कॅपिटल डेफिशियन्सी. इट इज नॉट एट ऑल द मीनिंग दॅट की ओनली कॅपिटल डेफिशियन्सी विल अराइज ओनली इन केस ऑफ इन्सॉल्वन्सी. होऊ शकतं. येस. आणि ही जी श्वेता आहे ना, तिला सुद्धा कॅपिटल डेफिशियन्सी येऊ शकते. पॉसिबल आहे. चेक करूया. आधी कॅपिटल डेफिशियन्सीज काढा दोघींची. इथे तर क्लिअर कट 22 - 18 इज 4,000 आणि 21 - 8 म्हणजे किती येतात? 13,000. चला द्या. लेट अस कॉल दॅट एज अ कॅपिटल डेफिशियन्सी. बाय द वे, दिस कॅपिटल डेफिशियन्सी अकाउंट इज नॉट ॲट ऑल कंपल्सरी. हे कंपल्सरी नाही आहे, पण मी तुम्हाला ट्रिक म्हणून सांगितले. डू इट अकॉर्डिंगली. तुम्हाला ना सोपं जाईल ते. इट विल बी व्हेरी इझी टू हँडल दिस कॅपिटल डेफिशियन्सी. खूप इझी जाईल तुम्हाला हँडल करायला. त्यामुळे कॅपिटल डेफिशियन्सी कॅल्क्युलेट करूया. कॅपिटल डेफिशियन्सी. आता कॅपिटल डेफिशियन्सी अकाउंट ओपन केले आपण. त्याच्या डेबिटला लिहून टाका. टू नुपूर्स कॅपिटल, टू सानिकाज कॅपिटल.
इट विल बी व्हेरी इझी टू हँडल. नुसतं डेफिशियन्सी म्हटलं तरी चालतं. बुकमध्ये तुमच्या डेफिशियन्सी लिहिलेलं आहे दिस अकाउंट तरी चालेल. आता काय करायचंय या दोघींचं. आता काय कोणी शेअर करायला नाहीच आहे, एकटीच आहे. एंटायर कॅपिटल डेफिशियन्सी श्वेता करणार आहे. मग चला क्लोज करून टाका. आणि एंटायर डेफिशियन्सी श्वेता वाईप ऑफ करणार. एंटायर डेफिशियन्सी श्वेता वाईप ऑफ करणार आहे. श्वेताज कॅपिटल 17,000. श्वेताज कॅपिटल 17,000. करेक्ट आहे, जमलं इथपर्यंत. ऑल राईट. आता काय करायचंय, श्वेताच्या डेबिटला, याचा सेकंड पोस्टिंग, श्वेता कॅपिटलच्या डेबिटला टू कॅपिटल डेफिशियन्सी राईट डाऊन. आणि तिच्या मात्र क्रेडिट साइड ग्रेटर आहे. चला करून टाका. 67,000 दोन्हीकडे लिहून टाका. आणि त्यातनं हे दोन मायनस करा. 33 आणि 17 म्हणजे झाले 50. म्हणजे 17,000चं टू बँक 17. 67 मायनस 50 बँक अकाउंटला येणार 17,000. होतंय. टू बँक झाला. ऑल राईट. व्हॉट इज नेक्स्ट. आता पहिले त्याचा सेकंड इफेक्ट करा. अरे माझं दिस थिंग इज रिमेन. काय राहिलं. तुमच्यापैकी कोणी सांगितलं नाही मला. बघा हे असं राहता का. काय म्हणला होता. बरोबर तू म्हणतो रे. झाल्यानंतर म्हणला. काय म्हणला. बर माझं राहिलं. तुमच्यापैकी किती जणांनी केलं नाही. बघा म्हणजे हे राहतंय. येस सही राहतंय का झालंय. केलंय. व्हेरी गुड केलंय. पण माझ्यासारखं राहू देऊ नका. रिमेंबर दिस. चला ठीक आहे. ओके. सो पहिले आता लक्षात आलंय. सो वी विल डू दिस. घेऊन टाका. आणि सेकंड इफेक्ट श्वेताज कॅपिटल. डबल इफेक्ट झाल्याशिवाय ना तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्हच नाही होणार. आणि तो त्याच मोमेंटला करायचा म्हणजे फारसं काही लक्ष द्यावं लागत नाही. श्वेताज कॅपिटल 17,000 डन. चला बॅलन्स हे बघा. बँक अकाउंट टॅली होते का. टॅली. ऑल राईट करून टाका टॅली. व्हेरी गुड. सम ओव्हर. डबल इन्सॉल्वन्सी. याला डबल इन्सॉल्वन्सी म्हणतात. म्हणजे दोन पार्टनर्स इन्सॉल्वंट.